आज 27 तारीख आहे आणि यांचा 3 तारखेला पेपर आहे. ह्याला लागलाय सेंटर कांदिवली. अरे बघ, ह्याला लागलाय पनवेल, पण मी जातोय ह्याच्यासोबत. दोघांना सोबत सेंटर लागलं असतं ना, मजा आली असती. डायरेक्ट बाईक घेऊन गेलो. पण आता बघू. बस बाई, कसं वाटतं दीप? काय नाही वाटत बाई. 40 एकर झाले फाटून. काय? फाटून 40 एकर झाले. 40 एकर. ठीक आहे, दीप मला काय नाही वाटत आहे. आर यू रेडी? एकदम. आर यू रेडी? यू आर स्टील रेडी. यू आर स्टील हो. नॉट रेडी फॉर दिस. जोपर्यंत तो ठरवत नाही ना, तोपर्यंत काय होणार नाही. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. आज तारीख काय? बाबा 28. 3 तारखेला पेपर आहे. पेपर आहे. कसं वाटतं? ठीक वाटतंय. काय नाही. अजून एक मेंबर येतोय. कसं वाटतंय? कसं वाटलं पाहिजे? पेपर आहे ना. ठीक आहे ना, पेपरच आहे. तर आता काय आहे? दीप, तुझे डोळे लाल झाले रे. माझा भाऊ आता 3 तारखेला काहीच लाल 3 तारखेला नाही. दुसरी गोष्ट नको लाल होईल. बायफुल हा आहे नशे दे भाई. सो गाइस, आप देख सकते हो नीट के लिए वार्म अप चल रहा है. बंद कर भावा. अरे ही चुकीची एक्सरसाइज आहे. भाई फिजिकल एक्सरसाइज करून तू- इमोशन्स कंट्रोल करतोय. तू डेड हँग शिक. डेड अँग. ठीक हा तो पण बिना हाताचा दोरी लावून. ओ जी डेड हॅग. एकदा मार ना परत. पुशअप. हा. मार. मारतोय. ओ जिल्हा आई पातळी push-up. शपथ. जिल्हा पातळी पुशअप. साहिल, तू कधी दिले कॉम्पिटेटिव्ह एक्झाम? दिलीस ना SSC बोर्ड? SSC देऊन कसं वाटलं? चांगलं वाटलं. SSC कॉम्पिटेटिव्ह मध्ये येते का? मग अरे कॉम्पिटेटिव्ह मध्येच येते, त्याच्यामध्ये पण रँक येतात. अरे हा. SSC मध्ये कसं असतं माहितीये का? SSC तुम्हाला द्यायला पहिले UPSC क्लिअर करायला लागते. काय? SSC त्याला तुम्हाला पहिले UPSC जे टॉप येतात UPSC हा. तेच SSC देऊ शकतात. कुछ भी तुला मोबाईल दिला तो गप बस. कुछ भी. अरे नाही, बरोबर बोलतोय तू. बरोबर बोलतो. जे 10वीला 90% मिळवतात ना, त्यांना एक वेगळाच माज येतोय. मी मला ते नव्हते बोलतात, 90. भाई आम्ही झालो आयुष्यात सक्सेसफुल. मला नव्हते नाही. ज्यांना ज्यांना 90% पडत नाही हा. त्यांना वाटतं की भाई आता आयुष्य मला तर 50% होते. तुझा सेट कुठे आहे? त्याचं set आहे. आपला तरी कुठे सेट आहे? त्याची नोकरी तरी आहे. हा, बघ येत आहे. काय नोकरी? याचा ते- फंक पण काढलाय. तू किती वर्षाचा आहे आता? 18 होईल. आणि अख्ख्या 18 वर्षामध्ये कधी इंस्टाग्रामचा अकाउंट नाही बनवला. आणि इथं सोसायटीतले पोरं 8-8, 9-9 वर्षाचे पोरं इंस्टाग्राम 4 आयडी खोलून बसतात. मला माझ्याकडे 4 फॉलोअर असतील ना भाई. गोष्ट माहिती आहे. 4 फॉलोअर एकाच मोबाईल. माझ्या नावाचे पण 4 फेक आयडी आहेत इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर. एकाचं नाव काय डीप थ्रोट. काय माहिती, मित्रांनी बनवले. दीपक दीपक, दीपक आर डीप फेक, डीप थ्रोट, दीपक. बस कर भाई. दीप थ्रस्ट. दीप नावच पापी आहे रे. अरे प्लस भाऊ 3 तारखेला तर ह्याचा बर्थडे आहे ना. अरे हा, ह्याचा भाई birthday. नशीब असं होतं कसं असावं यार. 3 तारखेला 12वीचा रिझल्ट आहे. 3 तारखेला व्हायचा नीटचा नीटचा पेपर exam. आहे. 3 तारखेला व्हायचा बर्थडे. म्हणजे दीप, तुला म्हणजे काय? भाई मी जर तुझ्या तारखेत जन्मलो असतो मी आधार कार्ड नसता बनवला भाई. मी आतंकवादी बनलो असतो. माझ्याकडे खूप कारण आतंकवादी बनायला. आतंकवादी बनण्यापेक्षा खाल्या हमजा अली बनायला पाहिजे होतं ना. धुरंधर म्हणून हा? तू दीप आहेस. बरोबर की नाही? हे दीप नावाचे पोरं आहे ना, काय पण बोलतात. ठीक आहे भाई. ते असतात. मला आतापर्यंत 2 दीप भेटले. साहिल नावाचा पोरगा बोलतोय. मला अजून दीप नाही पाहिजे भाई. हा भाई खूप डीप झाला सध्या. मला समजलंय तू नाही मला लॅमडा काय असतं ते सांग. 2 वेळा काय लॅमडा. तेवढा काय असतो. मी चाललो भाई, माझा रॅन्सम आहे. अरे थांब. अरे तू नीट देते, तुला लॅमडा नाही माहित. अरे लॅमडा असा कसा असतो? असा कसा कसा? असा. ऐक ना, तुला कुठली रोप आणू? हा, कसं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये ते झालं पाहिजे ना सक्सेसफुल. काय झालं? रोप कुठली आणू? कोणतीच रोप नको अनुभव. अरे ह्याला घेणार आहे मी कानविलीवर. तुला तर आणतो ना. सो गाईज, ये हे नीट के लिए मोटिवेशन. दीप, दीप ने आता आदित्यला देणं ऐक यार. ना, मच्छर मी चिल आहे भाई. मच्छर चावल्यावर कुठला आजार होतो? मच्छर नो, मलेरिया. कोणता मच्छरवर डिपेंड करतो खाली. एड्स. एड्स. अरे होतो. हा, मच्छरला एड्स असेल तर मग होणार ना. अरे नाही, तो मच्छर समज एखाद्या एड्स वाल्या माणसाला चावून आला आणि तो परत तुला चावला. मला ते इच्छा होत चावावे. हा बॉडी कोणता वाटत तुझा मच्छरामुळे. है ना. घरचे बोलतील त्याला एड्स झाला कसं. हा सुरू होईल त्या आत. अरे पण ह्याला जर असा एड्स झाला एकदम उठ पटांग टेक्निकने, काय खर्च काय बोलले?
तर भाईने काय दाखवतोय भाई इथे एक गोष्ट खोटी निघाली. अरे पण समज तो तुझ्या बाजूलाच HIV वाला पेशंट आहे, त्याला चावून लगेच तो तुला चावायला आला. आता समज एखादा आहे ज्याला 10वीत 90% हा आणि त्याच्या घरच्यांनी सायन्समध्ये टाकलंय आणि त्याला पण फुल चूल मचली आदित्य सारखी की मी पण नीट देणार, मग तू अशा पोराला काय सजेशन देऊ शकशील? भाई माझं हे बघ बाई, फीड बघ बाई माझी. बस करा यार. पण तू येणारा युवा पिढीला हाच काय युवा suggestion- आहे ना. चल आता बघू. आदित्य भाई दीपला एडिट दाखवतोय, पण तुझी लाईफ एडिट होणार 3 तारखेनंतर, त्याचं काय? तुझ्या आयुष्यातले कलर रेडिंग होणार भाई. काय घडी? तुझे वेफिक्स खाली उतरणार हा आता. ना, तुझे मम्मी आणि पप्पांसाठी तर ब्लॅक अँड व्हाईट दिवस होते. चुकून ना चुकून भाई, याच्यात माझी मीम जर बनून गेली ना, मजा येईल यार, मजा येईल. व्हायरल विरल झालो ना मी, ना. लय मार खाशील चालेल. एवढे सबस्क्रायबर नाही आहेत भाई, आपण टाइमपास साठी बनवतो. अशा छोट्या व्हिडिओ मधूनच मीम व्हायरल होतात. नाही होणार रे, झालं तर भाई वेड्या तुला अलग पांडे येईल ना बोलवायला. अलग पांडे किती व्हायरल आहे, क्यू नाही हो रही पडाई, क्यू नाही हो रही पडाई. तांजिरो त्याच्या बहिणी, त्याची बहीण म्हणजे असं हे असते, झॉम्बी टाईप असते. तिला सेव्ह करण्यासाठी असा दुसरीकडे जातो, शिकतो वगैरे आणि सगळ्या झॉम्बीची आई जण टाकतो याच्यात. मग त्याला एक मायकल जॅक्सन येतो मून वॉक करत. तुला माहिती आहे तांजिरोने एक गोष्ट नव्हती केली, तांजिरोने नीट नव्हती दिली. तर तुम्ही बघू शकता रात्रीचे 11 वाजलेत, ह्यांचा 3 दिवसात पेपर आहे, 4 दिवसात, आणि हे व्हॉलीबॉल खेळतात रात्रीचे 11 वाजता. अभ्यास करायचं जाऊन घरी. अभ्यासच करू मला. भैया आवाज खाली. दीप जर तू बॉल पकडला, अरे यार परत येऊ. हे परत वर दे, आणि जर तू बॉल पकडला तर तुझी नीट एका फटक्यात क्लिअर होईल. काय नाही होणार. अरे भाई असं ना, मी झोपून पण बॉल गेली भाई. दीप भाईचं हिडन स्किल. अरे तू फ्री स्टाईल फुटबॉलिंगच कर, हे काय देतो नीट बीट. साऊंड घे. भाईला व्हॉलीबॉलच्या बॉलने फुटबॉल खेळायचं. तो बॉल माहितीये किती रुपयाचा? 950. 970. पागल. तुझ्या एका पेपर टायमाची फीज आहे भाई. हा ना, कितीला आहे? मी कॅटेगरी वाला नहीं ऐसे नहीं बोलना चाहिए. हेड्या, माफी मागतो. काश तुझ्या घरी येईल. अरे मी जेव्हा 10वीला बोर्ड्स लावतो ना, तेव्हा माझं घरातनं बाहेर पडणं मुश्किल केलं होतं. भाई मग बोर्ड होते ते. तुला समज आहे त्याला रुपयाची करायला लागतो. तुला 10वीत किती 50 पडले? आहे भाई आपला. 88, 88%. याला पण घे ब्लॉग. तुला किती होते? याला पण घे ब्लॉग मध्ये 81% भाई. तुला किती होते? मला 79. हा नाही, झूठ बोल रहा है. नाही झूठ बोल रहा है. खरं माझ्या घरचे सगळ्यात दुःखी होते. 79 ला. हा, 80च्या वर गेलो नाही ना. 69 नाही आले ना एवढे. मला 81 पडले होते. तो अजून दिवस. 80च्या वर गेला असतो ना, खुश झाले असते. तर माझा माणूस आलेला आहे एक. ऐक ना, तू 10वीला कधी जाणार आहे? पुढच्या 2 वर्षांनी. हा, जर तुला 10वीला 90% पडले ना, तर सायन्स नको घेऊ. आणि जर सायन्स घ्यायचंय. सायन्स घेतलं ना, भाई इथंच बरं नाही तुझं. ऐक नीटची एक्झाम नको देऊ. नीटची देणारच नाही, इंटरेस्टच नाही. एनडीए देणार आहे. जय. इंडिया. हा इंडिया येतो तुला. हा, देऊ दे ना, इंडिया देऊ हा, दे. इंडिया. नीट नको दे. एअरफोर्स. हा, मॅच विमान उडव, मॅच स्ट्रॉंगच आहे. विमान उडव, पण नीटला नको उडवून घेऊ. मी तर 4 एवढून. तुला माहिती आहे माझ्या मम्मी पप्पांसाठी ब्लॅक अँड व्हाईट दिवस कुठला होता? जेव्हा माझा 10वीचा रिझल्ट लागला.
माझ्या मम्मी पप्पांसाठी माहिती ब्लॅक अँड व्हाईट दिवस कुठला होता जेव्हा मला 10वीचा रिझल्ट लागला 79%ला. हा खूप अनहॅप्पी होते 79ला अनखुश होते माझे मम्मी पप्पा. अंकुश म्हणून तुझ्या आहे ना शिक्षणावर अंकुश लावला आणि तुला इंजिनिअरिंगला काय बोलले रे अरे विवर्सला मजा नाही येणार यार सोड आता हा जोक मी 4 वेळा फ्रेम मध्येच नको घेऊ जेव्हा तू हाय तुझा कॅरेक्टरच एक मजा आहे. अरे 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 क्रिस्टियानो सांग फॉर्म मध्ये आहे त्याचा शेण आहे दीप माहिती आहे तो आत्ता नको खाऊ नाही 3 तारखेला का सो दीपचा गेम प्ले तुम्ही ओ अनाथ आश्रम गेम प्ले तर आज आहे 29 तारीख किती दिवस बाकी आहे रे तेरे भाई ने कल रात को पूरा गेम ऑफ थ्रोन्स का पहला सीजन उड़ा दिया है. दीप किती दिवस बाकी आहे हा अभ्यास केला की नाही रात्री तू नाही गेला अभ्यास अभ्यास वगैरे मी नाही करत आहे. दीप तू का नाही गेला अभ्यास आयफोनचा एवढा फ्लेक्स फ्लेक्स नाही रे व्लॉग बनवले अरे विचार कर ना मी तर आहे तिथे आहे ज्याने टीशर्ट ड्रॉप घेतलाय सगळ्यात मोठा चुत्या आहे जो माझी गोष्ट ऐकून आलाय एक जण आहे मला बघू शकता इथे आम्ही व्हॉलीबॉल खेळतो ही आमची नेट फुल जुगाड करून बांधले 3 तारखेला पेपर आणि हे लोक व्हॉलीबॉल खेळतात टेन्शन आहे का नाही दीप बंद करायचं नाही तर मग काय करू तुला नाही टेन्शन दीप भाई फुल कोशिश करते हुए तुम्ही बघू शकता हा त्या साईडला गेलेला आहे हा कसं जाशील? हा कसं काय केला तिथून गेला तो मंदिराच्या इथून तू जाशील काय जाईल ना का नाही? हा जा मी झोपेल हा जा बघू तू कसा आतो ओ अरे भाय 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 थांब आता आम्ही आलेलो आहे आणि आम्ही चाललोय आमचा मित्र साहिल तोमरकडे वेळे अपना साहिल आहे ती या सगळ्या देवांच्या पाया पड बघ पास होती तू पण रे असं वाटतं आता एसी बसून गावाला ते विचार करून हा मी तर फुल चिल मोड मध्ये साहिल तू एक काम खरं चांगलं केलं यार तू लावला ना तू खरं चांगलं काम केलं यार आदित्य मला विचारतं असे ॲप्स कधी येतील भाई बॉडी बनवतोय मॅगी नाही 2 मिनिटात थोडी येणार 2 वर्ष लागली येतील दीप येतील ना दीप तुला पण येतील यार तू का तोंडाला रुमाल लावलाय सॅनिटायझर वाजता आम्ही घेतलाय अरे ते मम्मीने केले तर काय आत्ता आम्हाला समजलंय हा 4 तारखेला लगेच गावी चाललाय यार शे व्हॉलीबॉल पण खेळणार हा ना पण एवढ्या लवकर का चाललाय आपल्याला 4 तारखेला पण एक व्हिडिओ बनवायचा होता सुरतला चाललो चल सुरतला चलतो यार सुरतला कुठलं गाव आहे तुझं तुला गुजरात माहिती ना हा गुजरात मध्ये अरे पण ह्याने कोणाला विचारून तिकीट काढले ना ना तू आम्हाला सांगितलं का नाही काय बोलू भाई आता जाऊ दे 5 तारखेचं काढायचं एवढी काय घाई होती तुम्ही बघू शकता कसं आहे डेनवर सारखा वास 5,000 सारखा डेनवर येतो बघ कसा वास ह्याने घेतलाय 5,000 वाला परफ्यूम सेम डेनवर बाई हिरवा डेनवर काय का 5,000 सारखा वरती आहे का 5,000 अजून मी तर पण ह्याने 5,000चा घेतलाय तुला अरे 200 रुपयाचा डेनवर घेतला असतो याच्यापेक्षा अरे अरे सेम डेनवर सारखा वास जातो काय घेतला पण तू 5,000 नाही बॉक्स कुठे याचा हा बघा हा आहे तो बॉक्स 5,000 हा ब्लॉग साहिल तोमरच्या मम्मीपर्यंत पोहोचला पाहिजे तुझ्या मम्मीला मी पर्सनली लिंक टाकणार या ब्लॉगची तुम्ही बघू शकता 60 ml 5,000ला साहिल तुला 5,000 मध्ये मी 2 वर्षाचे परफ्यूम दिले असते तू घेशील 5,000चा परफ्यूम खरं कधी पैसा आल्यावर अरे तुला परफ्यूमची गरज नाही तुला रोपची गरज आहे रोप क्यों नहीं हो रही व्लॉगिंग साहिल ने हमें चश्मे दिए ट्यूबर कंपनी के हाँ किधर से लाया साहिल जी ट्यूबर
ये दीप तुम क्या देख रहे हो? आत्ता कळालं भाई फक्त बाटाला डापत. मी काय बोलतो पण बघ आता ही गाडी चालते हे कसे शॉट घेतले हा? हे बघ हे कसा घेतलं हे तर दोन्ही गाडीच बसलेत ना. मग मागे असतो ना कॅमेरामॅन. आणि हा नीट देतोय. त्याला काय घेऊन आलो आपण हा कसा पास होईल नीट? ह्याला सिम्पल लॉजिक नाही समजत. तुला समजलं ते कसे घेतले शॉट? तू काय नीट पास झाला. साहिलकडे तुम्ही बघू शकता काय काय आहे. हे काय? आठवला का? अरे हा आणि मी काय म्हणतोय जीन्स टाकून नाही पाहिजे आणि काय असतं काय इशू मेटल कडाकृती कितीला भेटतो? हा काय? त्याचा फायदा काय? काय पण तर साहिलने आम्हाला फुल रेड बुल स्पॉन्सर केलेली आहे. आणि आम्ही आता ओट मिल बनवणार आहे. डब्ल्यूचे कार्ड वाले हे काय पण हे काय काढतोय हा बाहेर? अरे जास्त असं वय इच्छा गावात असं नाद करते साहिल तू जर कॅन ठेवला तर ते काय साहिल होतं मी आज चाललो घेऊन तुझ्या नाही भांडणं झालती याच्यावर नाही एकतर. महाय घेऊन चाललो पण आता घेऊन जा. ते नुसतं काय कशाने सरकत नाही काय? हा रे सरकत नाही अरे हा रे खतरनाक लाईटर आहे आणि त्या आयुष्यात अफोर्ड नाही करू शकणार. पा तर ही रेसिपी त्यात आपण काय काय टाकणार आहे ओट्स बघू. दीप तू खाल्ले ओट्स कधी कधी खाल्ले? डेट तर नाही सांगू शकतो काय. आता हे येतंय. आणि मी काय बोलतो आधी ते गरम कर ना मग टाक. दूध हा दूध गरम करायचं मग काय तसं खायचंय कच्चं पागल आहे काय? तर ह्याने आम्ही थोडंच दूध वापरणार होतो पण त्याने सगळं एन्जॉय प्यायचं थोडी आहे. एन्जॉय एन्जॉय पण तू सगळं दूध का वापरलं? सगळं दूध नव्हतं वापरायचं. मला काय माहिती मला तुम्ही सांगितलं. अरे यार फ्रीज मधनं बाहेर आणलं मग काय सगळं वापरायचं होतं काय? चाललेला आहे साहिलला सोडायला. हे नीटदार आहे इथे बघू शकता. तू जोपर्यंत हे संपत नाही ना पण घरी नाही जायचं. तू घरी नाही जायचं हे संपवल्याशिवाय. दीपने फायनली संपवलेली आहे ओट मिल. मानला पाहिजे तुला काय? असे पण व्हिडिओ काढायची. दीप बाय घरी जाऊन जेवणार का? नॉन दीप एक नंबर ना भाई. दीप तुझा फिटनेस लेवल चांगला आहे पण 20 पुशअप मारतो तू यार. अजून काय पाहिजे? तर आज आम्ही दीपचा हॉल तिकीट घ्यायला आलो होतो पण झेरॉक्सवाला बंद आहे. आणि तुम्ही समोर बघू शकता हे बघा त्याचा दीपचा फोटो यायचा बाकी आहे फक्त. कधी येईल तुझा फोटो यार? येईल एका वर्षात येईल. या अटेम्प्टला नाही का? या अटेम्प्टला अवघड आहे. येईल रे अटेम्प्टला नक्की येईल. येईल चल कमॉन. आदित्यचा तर येईल. ही आदित्यचा फोटो इथे नाही ना न्यूजपेपर पूर्ण श्रद्धांजली मध्ये आणि आपल्या स्टेटस मध्ये काय आदित्य तू मेला ना भाई मी तुझी व्हिडिओ एडिट करतो. कसली व्हिडिओ एडिट करी मेमोरेबल. पण जर आदित्य खरंच गेला तुला कसं वाटेल? माझा जवळचा झाली रे कोणतरी खरंच. मला आहे ना वाईट याच्यासाठी वाटेल की आहे ना आमची एक बेट लागली होती की पुढच्या अटेम्प्टला आहे ना जर त्याचं सिलेक्शन झालं कोणत्याही गव्हर्नमेंट वगैरे तर मी 3000ची पार्टी समोर एक चायनीज कॉर्नर आहे तिथे जाणार होतो. आणि जर नाही झालं तर तो मला आणि सार्थकला देणार होता 30,000 30,000 15 तुला 15 मला 30,000 देणार होता. 3,000 ठरलेलं पण ठीक आहे 30,000 देणार होता. आणि त्याचं थोडं वाईट वाटेल पण आदित्य गेल्याचं लय वाईट वाटेल. आदित्य नको जायला. आदित्य जा तू जा भैया. चांगला पोरगा आहे. साप बीप पकडतो चांगला आहे. साप पकडतो म्हणजे चांगलं आहे. अरे मग सर्पमित्र येड्या दुसऱ्यांकडे जाऊन रक्षण करतो लोकांचं. चांगला नाही का? पण विषारी नाही पकडतो. विषारी पण नाक पकडलेला काल परवा येड्या. मग एवढा मोठा असा मोठा नाक पकडलेला. जेवला का? अरे आत्ता आम्ही कुठे गेलेलो माहितीये का? हा
ह्याचा हॉल तिकीट काढायचं. ऑलरेडी झाला नाही काढायचं. कधी जायचं हा उद्या सकाळी जाऊ. सकाळी तुझा पण तेव्हाच काढू. आता कसं तुझा नाही भेटला? दुकान बंद होतं ना. झेरॉक्स बंद. तिथे एक आम्ही बॅनर बघितला. त्या बॅनरवर दीपचा फोटो येणार आहे. म्हणजे नीटचा होता. पण आहे ना कसं त्या बॅनरवर तुझा नाही फोटो येणार. तुझा वेगळ्या तुझा माहिती आहे काय वर्ष वाया घाला ती पाठवून. ना बॉडी बनली ना अभ्यास झाला ना काय अरे. प्रोडक्टिव्ह केलं. नो रिग्रेट्स. रिग्रेट आपला सिग्रेट. अरे तुझा फोटो न्यूजपेपर मध्ये ना. अरे समज तू केला सुसाईड कर्जत मधला. समजायचं काय त्याच्यात. यांचा 3 तारखेला पेपर आहे ना. बेस्ट ऑफ लक बोल. बेस्ट ऑफ लक. माझी उद्या अरे result आज काय बोलतोय उद्या रिझल्ट आहे तुझा. 3 तारखेला बेस्ट ऑफ लक. तर तो मला नाही बोलत आहे म्हणून मी त्याला बोललो. तर ह्याने परत व्हॉलीबॉल मागवले आणि आज जर ह्याने व्हॉलीबॉल पकडला पकडला मी तर पकडणार का? मी तर ह्याची नीट क्लिअर होईल. नाही पकडला तर बाजूला नाही पकडला तर हा क्लिअर होणार. बरं आहे. अजून थोडं हे भाई साहब हे हा क्लिअर होणार आहे भाई. मी एडिट बनवायला घेऊ याच्यावर आत्ताच. कसं मेल्या मेल्या लगेच टाकीन ना भाई. मी बोलतो भाई आपण त्याच्याकडून पार्टी आताच घेऊन जाऊ. हा आदित्य जायच्या आधी पार्टी देऊन जा फक्त. 3000 लोक अशी लोक एवढ्या लवकर जात नाही. अशी म्हणजे काय म्हणायचं. म्हणजे कशी जाऊ दे ना. एवढं कशाला डायरेक्ट बोल ना तू काय आहे ते. नाही बोलता येत मला. निशू बेबी निशू बेबी तू 10वी नंतर काय करणार. मी 10वी नंतर पुरी पटवी लग्न करू. तूच माय पहिला पोरगा तो माझ्याकडून शिकले चांगलं. आणि कुठली पोरगी पटवणार तू. मी माझी जात. नीटचा पेपर आहे 3 तारखेला आणि हा इथे व्हॉलीबॉल खेळतो. हा ना. लाज वाटतं बरोबर खेळायला. अरे मला 10वीच्या बोर्ड्सला वर्षभर बाहेर नव्हता सोडला. टेन्थला किती भेटले बोर्डला? 79. ना दे का घरच्यांनी एक्सपेक्ट किती केलेले? 80च्या वर. 90 पडायला पाहिजे. तुला मी सांगतो मला फुल चढवून दिला होता की तू हुशार आहे नाही का. लहानपणापासून शाळेत शिक्षक म्हणजे नाही का मम्मी पप्पा वगैरे सगळे म्हणजे मला एक मोठा भाव आहे. मला बोलायचे तू ह्याच्यापेक्षा हुशार आहे. सगळ्यांनी चढवून दिलं. अख्ख्या जेवढे चढवू शकतात ना तेवढ्यांनी चढवून दिलं. चांगलं झाडावर. हां की तू हुशार आहे. तू मस्ती कमी कर. तू अभ्यास केला ना होऊन जाईल. 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वीपर्यंत हेच बोलायचं. मग मला वाटत राहायचं रे की माझ्यात काहीतरी आहे ते बोलतात म्हणजे. आणि मी अभ्यास असं करायचो नाही रेग्युलरली. मला चांगले मार्क्स पडायचे अभ्यास न करता. पण असं हे चढवून नसलेलं म्हणजे माझा इगो हर्ट गेला असता. समज बोलले असते अरे तुला काहीच येत नाही. हां माझा इगो हर्ट गेला असता. तर मी दाखवून दिलं असतं ना. तर मला 95% पडले असते. हां आदित्य बरोबर आहे का नाही. पण जर माझा समज इगो हट गेला असता की तू काय नाही तुला काय नाही भाई तू कुठे आहे. हां तर मग मी दाखवले असतं ना 90% कशाला बोलतात. हां मी करू गोड हां कर. नको ते ऑन कॅमेरा. तू व्हॉलीबॉल खेळताना तुझी कधी वर्गात बेइज्जती केली आहे की तू हे आहे ढ आहे तुला काही येत नाही वगैरे नाही कोण अशी नाही गेली. नाही. तशी माझ्या वर्गात आहे ना दुसऱ्या पोरांची करायची. पण माझी कधीच नाही करायची. मला बोलायचे तू मस्ती करतो पण तू हुशार आहे मस्ती कमी कर. माहीत अशी सर 4 चौघात बेइज्जती केली असती ना तर मी आज कुठेतरी गेलो असतो. दाढी कशी वाटते? दाढी केली घरी गेली तू. काल केली. कुठे आलो दीप आपण. हॉल तिकीट काढायला विचारायची. बघू शकता आतंकवादी. थांब. तर हा बोलतोय मी 4 तारखेपासून जिमला जाणार आहे. 4 तारखेपासून जिमला जाईल. 4 दिवस जिमला जाईल. 4 दिवस जिमला जायला 1800चा फ्री घेईल साला. आणि 4 महिने घरी बसायचे. बरोबर ओळखला रे तू याला. 2 वर्ष झाले ना भाई. ह्याचं काय ते काय बोलतात ते ह्याचं मोटिवेशन किती वेळ ह्याचं मोटिवेशन किती वेळ टिकतं हे आता तुला पण समजायला तर रे बाबा. अशी काही साईन आहे. 7 गाईस तुम्ही बघू शकता. आणि ही कुठली साईन आहे.
अरे यार ही काय सांगितलं एवढं काय टेन्शन नाही. हे किती जंक फूड खातात यार. हे जंक फूड बघा, जंक फूड किती जंक फूड खातात यार. कसं वजन कमी होईल याचं. आणि याला जिमला आहे. मी सांगायला विचारलो आज 1 मे आहे. बोल हॅप्पी महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. इथे तू कसा विसरू शकतो यार आज महाराष्ट्र तिथे बोलला का नाही यार ब्लॉग मध्ये स्टार्टिंग. तर आता हे दोघं किती अनहेल्दी लोक आहेत. मॅगी खात आहेत. काय रे अंडी खा ना. काय रे पोट कमी नाही करायचं का तुला. पोट कमी नाही करायचं का. हा तुला नाही कमी करायचं का पोट. आणि ते तर आता ही लोक मॅगी खात आहेत. पण मी मॅगी नाही खाणार कारण माझं 2 किलो बहुतेक परत वाढलेलं आहे वजन. आणि मी 2 महिने स्ट्रिक्ट डाएटवर नव्हतो. 2 महिने मी डाएटवर नव्हतो. पण आता कसं आजपासून 1 मे पासून परत डाएट जरा चालू आहे. तर काहीच तुम्ही हे बघू शकता ह्याने घरीच पुलअप बार लावलाय. पण आत्ता जर आपल्या दोघात कॉम्पिटिशन लागली तर मी आरामात जिंकेल. नो कॉम्पिटिशन ना. एक तरी पुलअप मारून दाखव ना. मार ना एक तरी पुलअप. मार एक तरी. आवाज कमी करा. गाईज एनी टाइम बघू शकता आदित्यपेक्षा चांगली फिजिक आहे माझी. एनी टाइम. फक्त मेरे पास बंदी आहे बहुत. दीप आज कांदा कापतोय. पण 3 तारखेला इसका काटेगा. फुल प्रोफेशनल मॅगी करतोय रे दीप तू. बॉईल का करतोय. बॉईल का करतोय. फायनल रिझल्ट तेलात ते हे करायचे असतात. रिझल्ट तर बघ तू. रिझल्ट तर बघणार आहे रे उद्या 12वीचा. 2 मिनिटाच्या मॅगीला 2 तास लावतोय यार तू. अरे मग मॅगी पण अरे याच्यावर बघ काय लिहिलंय बघ. हे वाच. ठीक आहे. वाचता येतं ना येतं. मग. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता ह्याने अनहेल्दी मॅगीला अजून अनहेल्दी बनवलेली आहे. येड्या हेल्दी बनवली आहे. या तेल बिल फुल कसं हेल्दी बनवली माहिती बीबी आहे. करून टाकलंस तू मॅगीचं. काय केलं. बीबी. कशी हेल्दी बनवली माहिती आहे. हा त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो टाकलाय. फायबर ऍड केलंय. फायबर. मॅगी मधून फायबर नाही भेटत ना. तर गाईज मॅगी वगैरे खाऊ नका. अनहेल्दी असते. जिमला जा वर्कआउट करा. या दोघांसारखं अनहेल्दी नका पण. से नो टू मॅगी. जे काही आदित्य इथे मॅगी खातोय. आपण जाऊ आता टेरेसवर व्ह्यू घ्यायला. अरे सार्थक तू या खुर्चीवर काय करतोय इथे बसून बसून. अरे कॅमेरा बंद कर. साल्या तू तर मॅगी नव्हता खाणार ना. कॅमेरा सार्थक साबळे कॉटिंग पुरते मॅगी खाताना साला बोलत होता मॅगी नाही मॅगी खाणार. नव्हतो खात ते. हा. प्रोटीन मॅगी होती. प्रोटीन जशी पाहिजे तशी काय समजली मॅगी. असाच तुझा रिझल्ट पण येणार. तर आता आम्ही आलेलो आहे सोसायटीच्या जिममध्ये TT खेळायला. आणि दीप बघू शकता तुम्ही. एक चिडका माणूस आहे तो गेलाय निघून. खेळ तू खेळ. मी लॉकडाऊनमध्ये जेव्हा या जिममध्ये यायचो ना तेव्हा डंबेलला बसूनच मी घाबरायचो. पण आता हा माझा वॉर्मअप आहे. दीप किती वाढले. 22. पप्पा मम्मी खुश आहे का नाही. ती आजच कलर ग्रेडिंग झाली. खुश आहे पप्पा म्हणजे लांब झाले. अरे पण याची कलर ग्रेडिंग आजच चालू व्हायला सुरू झाली. तर तुम्ही बघू शकता इथे छोट्या पोरांना रडवत आहेत. नाही फक्त एका शब्दात माणूस रडतो. जाऊ दे उद्या पेपर आहे यार. तुझा नाही ह्या दोघांचा. ऑल द बेस्ट बोल त्यांना. ऑल द बेस्ट. थँक्यू बोला त्याला. थँक्यू. थँक्यू. हे तू असतो काय. असायचं मला. ऑल द बेस्ट बोल त्यांना. ऑल द बेस्ट. हा याला पण थँक्यू बोल. दीप बाय फुल फॉर्म मध्ये. येस. चला पॉइंट आलेला आहे. कसं आहे एका हाताने व्लॉगिंग एका हाताने पॉइंट. ट्रेक सेट हरून कसं वाटतंय आदित्य. नाही म्हणजे 4-15 सारखी फिलिंग नाही ते पण ठीक आहे. हारलो. तर आत्ता स्कोर झालेला आहे 1-1. 1-1.
चुकून आम्ही हरलो. चुकून आहो, पुढची मॅच बघा, पुढची मॅच पण हारणार आहे. कसं वाटतंय मी दुसरा तर तिसरा सेट हरून? माफी मागतो कारण तुमची फार झाली आहे या सेटला. बघूया. हे कसं वाटतं आता बोल नाही तोंड वर कर. कसं वाटतं तिसरा सेट हरून? अरे चुकून हारलो. चुकून हरले का रे? मिस कर तुझी. भाई साहब 2-2 झाले 2-2. आता फायनल सेट आहे बेस्ट ऑफ 5. हा कोणाच्यात? हा आत्ता आला. मेन प्लेअर ह्याला फायनल सेट नंतर घ्यायचा. आता फायनल सेट आहे रे. नीट खेळ. तुझ्यामुळे हरलो ही सिरीज. यस नीट खेळ. मला आता एकदम अशी खेळायचं खेळायची. नीट खेळा रुद्र. ऑल द बेस्ट कॅप्टन. तर तोमरसाठी स्टोन पेपर सीझर होत आहे. मी जिंकलोय. ये आता आम्ही जिंकणार. पहिली मिडलला जाते. थांब. तर DRS रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे. तर विरोधी टीमची फाटलेली आहे कारण स्कोर चालू आहे 9-2. दीप परत लाडकी बहीण सर्व्हिस. तर गाईस तुम्ही बघू शकता आम्हाला फक्त 1 पॉईंट पाहिजे आहे जिंकायला. बघूया. हा रेडी कम ऑन. अरे उचल. हे काय होतं? गाई चुकून टच झाला. असं आरामात उचल ना परत नेटवरून यार. पण भेटत नाही आम्हाला. जिंकलो आम्ही. अरे हरलास गप. अरे सोड ना. जिंकलो ना आपण. आहो जिंकलो. कसं वाटतं हरून? हा जास्त बोलत होता ना. अरे कसं वाटतंय? अरे मी तुझाच प्लेअर आहे.